मुलांना आता हाफ डे सुरू झालेला आहे, कारण 10वीची एक्झाम चालू आहे त्यामुळं. आणि काय होतं माहिती आहे का, सकाळी सकाळी ते 6:45 वाजता स्कूलला जातात, तेव्हा काय ते फक्त दूध वगैरे पिऊन जातात आणि आल्यानंतर जे काही भाजी चपाती केली असेल ते खातात. पण जेव्हा ते दुपारी आल्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर स्टडी करतात, झोपतात आणि नंतर परत त्यांना 1-4 वाजता थोडंसं काहीतरी स्नॅक्ससाठी खायचं असतं, त्यावेळेला काहीतरी चटपटीत असं खायचं होतं. म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासाठी मस्तपैकी अशी लिंबू भेळ बनवते. तर घरामध्ये मुरमुरे होते, शेवई होती आणि त्यामुळे म्हटलं पटकन असा कांदा चिरून घेतला. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि इथे बघा हे मुरमुरे घेतले. तर सर्वात प्रथम मी ते चेक केले कुरकुरीत आहेत का, थोडेसे खाऊन बघितले तर ते छान असे कुरकुरीत होते. हे पहा, इथे सोहम पण मला हेल्प करत होता, त्याला ही भेळ करायला खूप आवडते. आता हे मुरमुरे घेतले होते, त्याच्यानंतर ही शेव टाकलेली होते. आता ही शेव बेसन पिठाची शेव नाही, ही पोटॅटो शेव आहे. मी ही डीमार्टमधून आणली होती आणि हिची टेस्ट इतकी छान आहे. हल्दीरामची आहे ना ती पोटॅटो शेव आहे, कारण ही बटाट्यापासून बनवलेली आहे. खूप छान कुरकुरीत अशी टेस्ट आहे तिची, हल्दीरामची आहे. तुम्ही कधी जर डीमार्टला गेला तर नक्की घेऊन या, तुम्हाला त्याची टेस्ट नक्की आवडेल. तर त्याच्यामध्ये मी छानपैकी अशी 1 ते 1.5 वाटी शेव मिक्स केलेली आहे, पाहू शकता. आणि हे जे मुरमुरे आहेत ना, ते आपले नॉर्मल मुरमुरे नाही, ते आपले भडंगचे मुरमुरे होते आणि ते नेहमी असे कडकच राहतात, असे कुरकुरीतच लागतात. आता याच्यात मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, हे पहा, बारीक चिरलेला टोमॅटो ही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये तर तुम्हाला जर स्पायसी खायचं असेल तर तुम्ही थोडासा लाल तिखट मसालाही यामध्ये ॲड करू शकता. आता आमच्या दोघांनाही पण तिखट आवडतं, म्हणून मी याच्यामध्ये एक लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे. हे पहा, जास्त पण नाही आहे. ही मिरची फक्त बेडगी मिरचीची आहे, कारण त्याचा थोडासा कलर आहे, जास्त तिखट नाही आहे पण केली. आता लिंबू भेळ म्हटल्यानंतर लिंबू तर आलंच पाहिजे. मग हे बघा, याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळलेला आहे, जेणेकरून ही भेळ अशी स्पायसी आणि आंबटही लागेल थोडीशी छानपैकी अशी, म्हणून याच्यावरती सगळं हे मिक्स करून घेते. हे पहा, आणि ज्यावेळी आपण भेळ करतो ना, आपण कुठेही बघा, चौपाटीला जा, कुठल्याही बीचवरती जा किंवा अशा अनेक ठिकाणी असतात की आपण संध्याकाळी जर गेलो फिरत आपल्याला ती भेळ कधी खाऊ वाटते. तर त्या ज्या ठिकाणी जसा भेळचा वास आहे ना, तसंच ह्या भेळचाही खूप छान असा वास येत होता, मस्त झाली होती टेस्टला. आणि ह्या भेळबरोबर मी एक चिरला होता कांदा. हे पहा, वेदांत आणि सोमला दोघांनाही भेळ खायला खूप आवडतं, म्हणून म्हटलं चला संध्याकाळच्यासाठी ही छानपैकी अशी भेळ बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पटापट सबस्क्राईब करा.